काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, जो होता की गव्हामध्ये मी काय काय मिक्स केलं आणि कडधान्य आणि डाळी मिक्स करून एक पीठ बनवलं. तर अनेक लोकांच्या मनात ना हा गैरसमज आहे की मिक्स डाळीचं पीठ हे चांगलं नाही, पण खरं तर मिक्स डाळीच्या सर्व गुणधर्मामुळे हे पचनासाठी खूप चांगलं उत्तम पीठ मानलं जातं. आणि गव्हाच्या 10 किलो पिठात 1-1 किलो नाचणी, बाजरी, ज्वारी, मका घालण्यामागे एकच कारण आहे की या सर्व धान्यामध्ये जास्त फायबर, पोषण तत्व असतात. त्यामुळे पचन सुधारते, ऊर्जा वाढते शरीरातली आणि पूर्ण पोषण मिळतं शरीराला. आता ज्यांना पचनचा त्रास आहे त्या लोकांनी अवॉइड करा तरी चालेल किंवा थोडं थोडं खाल्लं तरीही चालतं. पण बघा, आपण विचार करतो नेहमी की हे मिश्र पीठ आपल्या शरीरासाठी चांगलं नाही, पण आपण दिवसभरामध्ये कुठलाही पदार्थ एक खात नाही. आपण भरपूर सारे कडधान्य किंवा डाळी खात असतो आणि जे गव्हाचं पीठ बनवलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आपण इक्वल क्वांटिटी घेतलेली नाही. जसे की 10 किलो गहू तर 10 किलो नाचणी, बाजरी, ज्वारी असं काही केलेलं नाही. आपण 10 किलो गहूमध्ये 1-1 किलो फक्त टाकलेलं आहे हे सर्व मिश्रण, तरी ते चालतं. आणि मी तर म्हणते ना, हे खायलाच पाहिजे. का माहिती आहे, भरपूर घरामध्ये असा प्रश्न असतो की आम्ही हे भाज्या खात नाही, ते भाज्या खात नाही, आम्हाला असं नको जेवण, ते नको. मग ह्याच्या जर 2 पोळ्या किंवा 1 भाकरी जरी खाली ना तरी पूर्ण ऊर्जा मिळते शरीराला दिवसभरात. आता माझ्या घरात ना हा असा काही प्रॉब्लेम नाही आहे की कोणाला असा गॅस होतो, ॲसिडिटी होतो किंवा असा काही प्रॉब्लेम होत असेल डायजेस्टचा, म्हणून हे मी सहजपणे घरात बनवून ठेवते आणि असं करते. आपण थालीपीठ खातो त्यामध्ये पण तर 3-4 प्रकारची पीठ असतात. तर मग हे ज्यांना जमतं ते खाऊ शकतात ना. आणि चांगलं ह्याच्यामध्ये सर्व गुणधर्म आपल्याला मिळत असेल तर नक्की बनवा हे घरी, मी तर म्हणते. आणि मी आज त्याच पिठाचं, म्हणजे जे 2-3 किलो मी पीठ डाळीचं आणि कडधान्य मिक्स केलेलं ना, त्याच पिठाचे इथे छोटे पॅनकेक्स बनवले. तर चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.